अत्यंत चुकीचा आहे, संतापजनक आहे. मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे. त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे. मला कुठेतरी मी त्याच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे. मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही. किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या फाईल्स आहेत या फाईलच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे. अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता. त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू. त्यांना ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे. हिंसा हा आमचा मार्ग नाही. मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे दोन पावलं जाऊन त्यांना जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे आव्हान केलेलं आहे. हा विषय इथेच संपला असं मला वाटतं. दाभोळकर करू हेही सांगितलं, त्याचं काही नवीन नाही आणि दाभोळ काय ते माझा पानसरे पण करतील. कारण पानसरेंनी कोण होता, शिवाजी कोण होता ही भूमिका मांडली म्हणून त्यांचा पानसरेंचा खून झाला. आता शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांचं नेमकंपणाचं कार्य जे पुढे घेऊन जातात ते यांच्या अडचणीचं आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष घालत आलेली आहे आणि जी अनेक उदाहरणं ही यापूर्वीच अधोरेखित झालेली आहे. यामध्ये माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना जर अशी वेळ आली तर त्या वेळेला सामोरे करण्याकरता या वैचारिक कारणाकरता मी तयार आहे. राज्याभिषेक एकतर शिवाजी महाराजांचा होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठा विरोध झाला आणि गागा भट्टांनी इथे येऊन ज्या काही त्यांनी नोंदी घेऊन ठेवल्या आहेत त्या आपण सर्वच जाणतो. त्या गागा भट्टांनी काय केलेलं आहे आणि काय विचित्र पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख स्वतः केलेला आहे हे आपण जाणतो. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून ते नेमके काय बोलले, कसे बोलले हे या खोलात न जाता आपण शिवाजी महाराजांचे सर्व अभिमानी लोक आहोत, त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे. गागा भट्ट यांचा पुतळा जाळण्याचं मी केलेलं विधान जे आहे ते योग्य आहे. मी ठाम नसण्याचं काही कारण नाही. माझी आपल्याला विनंती आहे की गागा भट्टांनी ज्या नोंदी घेतलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे आणि हा विषय कुठेतरी आपण थांबवू. कारण यातून जे काही निघतंय हे निघत असताना आपलं दैवत शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीने कोणताही आरोप होऊ शकणार नाही याची आपण दक्षता घेऊ. मुळात या सर्व चर्चांना पूर्णविराम देत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या अनुषंगानं कार्यरत महाराष्ट्रातील तमाम माध्यमांनी राहावं ही माझी असणारी कळकळीची विनंती आहे. आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्य हेच भारताचं संविधानामध्ये परावर्तित झालेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान या दोघं समकक्ष स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये आहेत अशा प्रकारची देखील अनेकांची भावना आहे. त्यामुळे समकक्ष हा शब्द जो पकडला गेला त्या गेलेल्या समकक्ष प्रकरणाचा जो वारंवार उल्लेख जो झाला तो विचित्र लोक त्याचा वारंवार दुरुपयोग करतात. त्या अनुषंगानं या ठिकाणी अत्यंत विनम्रतेने मला हे सांगायचं की तोच भाव तेच तत्व हे संविधानात आहे आणि संविधानाला विपरीत भारत निर्माण करण्याकरता आपण प्रयत्नरत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.